नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस 3 डिसेंबर. या 3 डिसेंबर ही तारीख गेल्या 8 दिवसापूर्वी किंवा 8-10 दिवसापूर्वी तय झाली होती की ह्या तारखेला या महाराष्ट्रात काहीतरी होणार आहे. मित्रांनो, या तारखेला या महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या एक गाव आहे मार्कडवाडी. ह्या गावानं ठरवलं होतं की आम्ही ह्या दिवशी बॅलेट पेपरवर आमच्या गावचं मतदान आम्ही बॅलेट पेपरवर करून घेणार. 23 तारखेला निवडणुकीचा रिझल्ट लागला. मग ह्यांना आज 3 तारीख आहे. आज यांना नक्की मतदान बॅलेट पेपरवर घेण्याची गरज का पडली, या कारणाचं या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी अंकुश गलवे आणि तुम्ही पाहता समाचार महाराष्ट्र. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो पहिला चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला 100% लाईक करून जावा, कारण असा व्हिडिओ खतरनाक आपण आपल्या भाषेत बोलत असतो. पश्चिम महाराष्ट्र घाटी भाषा आपली, या घाटी भाषेतच आपण बोलत असतो. आज तुम्हाला मी सांगतो, या माळशिरस तालुक्यामध्ये 3 डिसेंबर ही तारीख का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा देशभरात या दिवशीची अख्ख्या देशभरात का लोक वाट बघत होती माहिती आहे? कारण या दिवशी या गावानं ठरवलं होतं की स्वयं खर्चानं आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवू की आमच्या गावातलं जे मतदान झालंय ते मतदान आम्हाला मान्य नाही. हे मतदान आमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे. आम्ही गावात समजा की 100% आमच्या गावात मतदान आहे. या 100%पैकी त्या गावाचं टोटल मतदान काहीतरी 1516 मतदान आहे मार्कडवाडीमधलं. आणि त्या गावातलं 2 उमेदवारांना ऍक्च्युली मतदान होतं. 80% 20%. असा गेल्या मागच्या 20 वर्षाचा त्या गावाचा इतिहास आहे की बाबा जे निवडून आलेले उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे उत्तम जानकर यांना त्या गावातनं 80% मतदान झालंच पाहिजे होतं असं गावकऱ्यांचं मत आहे. 70 ते 80% मतदान झालंच पाहिजे होतं. पण ऍक्च्युली त्या गावात मतदान झालं. उत्तम जानकर हे त्या गावात विरोधकापेक्षा पिछाडीवर पडले. उत्तम जानकरला त्या गावात समजा की 50% सोडा, त्या गावात उत्तम जानकरांना 40%च मतदान झालं. तर 40%चं मतदान उत्तम जानकरला होत असेल, त्या गाववाल्यांची निष्ठा पणाला लागली. भले त्यांचा उमेदवार निवडून आला असेल, पण त्या गाववाल्यांनी ठरवलं की आमचा उमेदवार निवडून आलाय तर तरी पण आम्ही कुठं कमी पडलो, आमचं मतदान गेलं कुठं, म्हणून त्या गावानं ठरवलं निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला. निकालानंतर त्यांना असं कळलं की आपल्या गावातनं जानकर साहेबांना एवढं मतदान झालं पाहिजे होतं, पण ऍक्च्युली मतदान एवढं झालंय. आपण आता ह्या गावात आपण बॅलेट पेपरवर मतदान घेऊन सरकारला सांगू की आमच्या महाराष्ट्राला दाखवून देऊ की आमच्या गावात आम्ही एकनिष्ठ जानकर साहेबांचे आहे, आमच्या गावातनं मतदान एवढं झालंच पाहिजे जानकर साहेबांना. पण ते झालं नाही, म्हणून आम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक. आज 3 डिसेंबर मित्रांनो सकाळी 6 वाजल्यापासून त्या गावात तुम्हाला सांगतो की एखाद्या गावात आतंकवादी घुसतात ना, आतंकवादी असं त्या गावाला मिलिटरी आणि पोलिसांचं छावणीचं स्वरूप आलं होतं. त्या गावातल्या लोकांनी पोलीस मिलिटरी असं कधीच बघितलं नव्हतं. दंगाविरोधी पथक म्हणजे प्रत्येक गोष्टीत जे पोलीस खात्याचं गृह विभागाचं जे स्पेशल फोर्सेस आहेत त्या गावात पाठवल्या गेल्या होत्या. या सरकारचा अजून शपथविधी झाला नाही. 10 दिवस झाले शपथविधी निकाल लागून, अजून सरकार स्थापन नाही झालं. पण त्या गावावर मात्र दर्पण आणि दबाव टाकून त्या लोकांना भीती घालण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून आदल्या दिवशीपासून ते पोलीस त्या गावात तळ ठोकून होते. त्यांनी त्या गावातल्या लोकांना मतदानापासून रोखण्यासाठी त्या गावातल्या लोकांना अगोदरच त्यांनी सगळं सांगितलं की तुम्ही एकही मतदान केलं या गावात, एकही बॅलेट पेपरवर मतदान टाकलं तर तुमच्या गावातल्या ह्या जे बॅलेट पेपरच्या जे बूथ आहेत तुमचं बूथ आणि तुमच्या गावातल्या सर्वांना आम्ही अटक करून घेऊन जाऊ. शेवटी दुपारपर्यंत सरकार, याचा अर्थ याचा अर्थ असा होतो की सरकार त्या गावाला भ्यालं त्या गावाला. कारण सरकार का हा नाकर्तेपणा उघड होईल. सरकारच्या पुढे जी नामुष्की येईल सरकार पुढे की ह्या गावानं दाखवून दिलं की बॅलेट पेपर ईव्हीएम मध्ये घोटाळा 100% आहे. कारण त्या गावाचं मतदान एकही इकडे तिकडे जाणार नाही हे गावाला विश्वास होता, म्हणून त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मित्रांनो, बॅलेट पेपरवर मतदान घेऊन त्या गावानं दाखवायचं होतं, महाराष्ट्राला दाखवणार होते की आमच्या गावातलं मतदान हे आम्ही 100% जे मतदान करतोय त्याच उमेदवाराला 100% मतदान झालं. पण असं झालं नाही. त्यांचा जो मेन उमेदवार होता, ज्याला मतदान केलं, तो उमेदवार त्याच गावात पिछाडी पडला होता. म्हणून हे मतदान त्या गावात होणार होतं. पण त्या गावात पोलीस खात्यानं, गृह खात्यानं त्या गावात दडपण आणून त्या लोकांना दबावात टाकून त्या गावातल्या सर्वांना एकही मतदान करू दिलं नाही. शेवटी आमदार उत्तम जानकर साहेबांना पोलिसांनी बाजूला बोलवून घेतलं आणि सांगितलं तुम्ही इथं आल्यामुळे तुम्ही ह्या गावाला शांत करा, नाही तर उगाच संघर्षाची बारी येईल. गावातल्या लोकांना आम्हाला जबरदस्ती अटक करावी लागेल, त्यांच्या वोटिंगचं ते सगळं साहित्य जप्त करावं लागेल आणि त्यांची कायदेशीर कारवाई करायला लागेल. शेवटी उत्तम जानकर साहेबांनी मध्यस्थीचा मार्ग काढला आणि ह्या मार्गातून त्यांनी गावात प्रशासनाला म्हणजे मीडियाला समोर येऊन सांगितलं की आम्ही मतदानापासून माघार सध्या घेतोय पण हा लढा हा चालूच राहील. मित्रांनो, हा निवडणुकीमध्ये हार जित होत राहते, पण ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकणं
हे ह्या सरकारचं ध्येय म्हणजे सरकारनं ठरवून केलेलं काम आहे असं मला वाटतंय, असं महाराष्ट्राला सगळ्यांना वाटतंय. कारण का त्या गावाला वाटतंय की हे ईव्हीएमनं केलेलं सगळं काम आहे म्हणून त्यांनी हे करत होते. तर हा त्यांचा प्रयोग हा त्यांचा प्रयोग किंवा मला तुम्हाला एक प्रामुख्याने सांगायचं, असा कोणताही सरकारला अधिकार नाही किंवा सरकार कुठली दडपशाही करू शकत नाही त्या गावावर, पण त्यांनी दडपशाही केली. शासनाच्या म्हणजे लोकशाहीमध्ये त्या गावाला त्या लोकांना येथून म्हणजे कुणालाही या लोकशाहीमध्ये कुणालाही प्रति अदालत भरवू शकतात, प्रति जनता न्यायालय भरवू शकतात, प्रति निवडणुका घेऊ शकतात. पण ह्या निवडणुकीमधून ह्या गव्हर्नमेंटचं सॉरी या सरकारचं या भाजप महायुतीचं ईव्हीएमचं पितळ उघडं पडल म्हणून कदाचित त्यांनी त्या प्रक्रियेला विरोध केला आणि ती प्रक्रिया हाणून पाडली आज. पण हा लढा हा 100% असाच चालू राहील. या लढा असं उत्तम जानकर साहेबांनी सांगितलेलं आहे दुपारी मीडियाला. आणि त्यामुळं ह्या लढ्यातनं गावकरी आणि ह्याच्यात म्हणजे गावकरी तुम्ही गोळी गाठली तरी आम्ही मागं हटणार नाही एवढ्यापर्यंत ठाम होते. बघा म्हणजे निष्ठा कुठपर्यंत असते लोकांची. या निष्ठेला कुठेही तोड नाही. त्या गावात मार्कडवाडीनं अख्ख्या महाराष्ट्रानं अख्ख्या देशाने या गावाचं उदाहरण बघितलं की गाव हटलं नाही. शेवटी दडपशाही करून या गावातनं हे मतदान करू दिलं नाही. सरकारचा त्या गावातर्फे जाहीर निषेध केलेला जाईल. पण हे गाव मागं हटणार नाही. उत्तम जानकर साहेबांनी सांगितलं हा लढा 100% कायम आम्ही यानंतर वरिष्ठ पातळीवर जाऊ, तहसीलदार पातळीवर जाऊ, प्रांताधिकारी पातळीवर जाऊन त्यानंतर आम्ही तिथं त्यांच्याकडे दाद मागू की आमच्या गावात आम्हाला हे न्याय पाहिजे, ह्या लोकांना न्याय पाहिजे. हा न्याय हे विश्लेषण हे मार्कडवाडीचं विश्लेषण या महाराष्ट्राचं विश्लेषण हे मी जे माझ्या चॅनलवर करतो. मित्रांनो मला एक्झॅक्ट कसं वाटतंय मी जे आहे तसं मी तुमच्या पुढे मांडलंय. तुम्हाला योग्य वाटलं असेल तर ह्या आपल्या चॅनलवर जे काय तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला खास करून सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.